तर जरांगे आपल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या घरी पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात। तर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण सुरू केलं होतं। 3 ते 4 दिवस त्यांचं हे उपोषण चाललं आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेटियर संदर्भातला GR शासनाकडून देण्यात आला। यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाची लाट आहे। विजय मिळवला। मनोज जरांगे यांचं जोरदार स्वागत त्यांच्या अंतरवाली सराटी या गावी करण्यात आलेलं आहे। असं गाव होणार नाही बाबा पुन्हा अंतरवाली असं गावात मनभेद मतभेद असते, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असते। काय बघितलं नाही अंतरवाली। आज आनंद वाटतो त्या गोष्टीत। कोणी पदाला किंमत दिली नाही, कोणी कशाला किंमत दिली नाही, कोणी शेताला किंमत दिली नाही। पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं, आपल्या गरीबाचे लेकर लय सुखा समाधानात जगायला लागले, लय समाधानात जगायला दिसतंय। एवढं सोपं मला एवढा आनंद झाला, मला बोलताय आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झालं, मला काहीच सुचत नाही आज काय बोलावं। असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं। आता एखाद्या बरा मी चिमटा घेतो दवाखान्यात, एखाद्याला घेतले की नाही, आहे का नाही, किती जण तरी आहे वगैरे जरा, कारण हे सोपं नाही। मराठवाडा लय मोठा प्रदेश आणि त्याचा हैदराबादचं गॅझेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले, सगळे बसले। आपण सातारा संस्थांचं गॅझेटियर सुद्धा बाहेर काढलं आपणच, पुण्याचं गॅझेटियर आपणच बाहेर काढलं, औंध संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं बाहेर काढलं। 25 लाख लोक कुणबी आहेत सातारा गॅझेटियर मध्ये, 25 लाख त्या काळात। आता त्याचे 2 कोटी झाले असते, पुरे बसायला लागले ते पण। त्याच्यामुळे ना पुन्हा आता तुम्हाला माहिती, मी किती कसा कस बोलतो, मला आज काही सुचाय ना काय बोलायचं। ते स्वागत बी असं केलं गावकऱ्याने की काय गुंकड बोला, किती जे शिकायने बोलायलाच जेव्हा, म्हणूनच मराठ्यावर जळत हे लोक। आमच्या जातीला जरी गरीब असले तरी आनंद आहे, आम्ही कष्टानं मिळवलं ते। जे शेप्या आणल्या त्याच्यात गुलाल आणला तरी आम्ही विकत आणतो वर्गणी करून, रुपया 50 रुपये देतो आम्ही, कारण आम्हाला लय आनंद झालाय। काही जण काही बोलते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करावं काय नाही, फक्त एक माग होतो गावाला। आता मी तेव्हा मागितलं 2 वर्षात एक माग होत, फक्त तेवढं द्यायचं आता गावकऱ्या। काही माया पण मन दुखायला असतील, काही तुमच्या पण दुखायला असतं, आपण दोघांनी सोडून द्यायचं, जातीचं कल्याण केलं। आता तुम्ही गावकरी म्हणल्यावर मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्या म्हणलं आपलं थोडंफार झालंच असणार आहे, नाही असं नाही ना। आजपासून मोठ्या मनाने सगळ्यांनी विसरून जायचं, कोणीच काही मनात ठेवायचं नाही, मागचं सुद्धा पुढचं बी। किती मोठी चूक झाली असली तरी पण, कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणारं मिळून दिलं। खूप जणांच्या हातात टेकले होते, काही म्हणायचे मराठ्याला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही। हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं आहे तेच म्हणायचे, कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचं। मराठा एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद बी दाखवली। याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे, मोलाचा वाटा। तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता, तुम्ही सगळ्यांना लावून धरलं आणि मावल्या मावश्यानी तर मंडपच न सोडा। माणसं कोणकडे गेलं तर मावश्या बसलेला आहेतच मंडपात, येऊन दे म्हणायच्या कोणाला बी, नाही तर इतकं रक्त सांडल्यावर कोणी नाही येत भाऊ। पुन्हा म्हणतात नको आता तिकडं लय टोले बसतात, लय हंतात। हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही, पण मराठ्याला आरक्षण दिवस माग हटत नाही। असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेतला ना, असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलं नाही। एकदा टोले पडले की दुसऱ्या बाजू म्हणजे नको तिकडं तुम्ही तुमचा धंदा,
आम्हाला नकोच याला आपल्या. पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतला सुद्धा. इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात. हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमाऊलीच्या लक्षात आलं, आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमाऊलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिल्या राज्यातल्या. म्हणून आपण सगळेच लढलो. हे सगळं श्रेय गरीब मराठ्याचं, कोणाचं नाही दुसऱ्याचं. गरीब मराठ्याचं आहे, त्यांना आपण ते देऊन टाकलं. आता आंतरवालीना शेवटी विजयाचा गुलाल उधाळलाच, हाटलेच नाही. लई काड्या घालायच्या प्रश्न नाही गेला, काय गेला, काड्या नाही, कोड्या नाही, काही नाही, काही ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचे. मला येऊन म्हणायचे का म्हणल्यावर भाऊ भाऊ येतं उली तिथे झालं तरी बी तिकडे व्हायचं, इकडे आले म्हणायचं आम्ही दोघं संगत. हे प्रेम सोपं नव्हतं. आज मी स्पष्ट बोलायला लागलो, ते हे सोपं नव्हतं. नसता मग एकामेका डवची केली का ते मग असे जाऊन तिकडं तू प्लस बघ तिकडे आम्ही नाही हे म्हणायचं नाही. त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिथं. तो अनुभव जमत नसला तरी एका कोपऱ्याला बस. लय मोठा आदर्श दिला अंतरवली महाराष्ट्राला, लय मोठा. आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर. त्याबद्दल गावाचं कौतुक. आणि विजय मेळाव्याला सगळा महाराष्ट्र येणार आहे अंतरवलीवर गुलाल टाकायला, काही टेन्शन ना घेऊ तुम्ही. विजय मेळावा एकदा डिक्लेअर झाला ना, अख्खा महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतरवलीत येणार आहे. अंतरवलीच्या गल्ल्या गल्ल्यात गुलाल दिसणार तुम्हाला कोणतं. आपल्याला नुसतं जिस्कीनच गुलाल बाहेर काढायला लागत. इतके लोक येणार आहे. आणखी ते डिक्लेअर नाही केलं आपण. पण आता काय, मला काय बोलता पण येई नाही. विजय नसता तर वेगळं होतं. सगळं मिळेलं मराठीने. आता काय नाही राहिलं. जवळपास 96% लढाई जिंकली. 4% म्हणजे काहीच नाही. ते चालता फिरता आपण 96 ओढून घेऊ त्यांना. हो, लय भारी. तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो. तुमचे आभार मानतो. धन्यवाद. खूप लढू लागला. आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला. या व्यासपीठावर पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी. खूप कल्याण झालं आपल्या जातीचं. फक्त मराठा समाजाला अंतरवलीतून एकच संदेश देतो, समज गैरसमज ठेवायचा नाही. JR निघाला म्हणजे मराठी आरक्षणात गेले. थोडा वेळ लागल. आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरी बी आपल्याला त्याच्यात आऊत हाणावं लागल, नांगर हाणायला लागल. उन्हाळा आहे तर पाऊस पडूस तर वाट बघावं लागल. मग आपल्याला पाऊस पडल्यावर त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल, अशी सिस्टम असते. तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ढेकळातच टाकलं तर जळून जाईल. त्याच्यामुळं JR निघाला. मराठवाड्यातले 100% आरक्षणात जाणार, पश्चिम महाराष्ट्रातले जाणार. आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत. परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय. शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते. त्यामुळे विदर्भ, खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही. ती जबाबदारी आणखीन माझ्यावर आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते. बाकी जर का आता काय मागं पुढे झालं ना, पहिल्यासारखंच होणार आहे. बंद गावात यायचं महाराष्ट्रभर. एका मंत्र्याला नेत्याला फिरून देत नाहीत मराठी महाराष्ट्रात कुठंच. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गावकऱ्याचं. तुमचं मनापासून आभार. आता तर काय बोलायलाच काही नाही, त्याच्यावर बोलावं तरी काय. आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कसं काय देत नाही असं म्हणावं दिलंय मी, काहीच कळलं ना. आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं ना. आचार्य मी म्हणलो होतो हार तुरे काहीच नको विचारा त्यांना. हार नाही, तुरे नाही, गुलाल नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. पण ते आणलंच. त्याच्यामुळे लय भारावून गेल्यामुळे जास्त बोलता येणार. आणि बोलायचं असलं उद्या बोलव. आज लयच भारावून गेलो मी. आनंद इतका झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाला. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय शिवराय सगळ्या. दादा एक सगळ्यांच्या महिलांचा फोटो काढायचा सगळ्या ग्रुप मध्ये आपल्या मुंबईच्या मोठ्या यशानंतर जरांगे पाटील यांचे पहिल्यांदा झालेले आहे आणि मोठं यश आहे ते त्यांना या लढ्यानंतर मिळालेलं आहे. तर अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करण्यात आली. उपोषणानंतर मनोज जरांगे आपल्या घरी आलेले आहेत. त्यांच्या गावी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अंतरवालीत मराठ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. अंतरवालीत जरांगेंवर गुलालाची उधळण करण्यात आली. या दरम्यानच बोलताना हा विजय मराठ्यांचा आहे, गरीब मराठ्यांनी हा विजय मिळवलाय असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे.
आणि त्यांनी त्यांच्या गावाचं कौतुकही केलं आहे. अंतरवालीसारखं दुसरं गाव होणे नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे.